नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोड विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्लो चार्ट काय आहे। ठीक आहे, फ्लो चार्टबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। ज्यांना कोडिंग जमत नाही, लॉजिक लागत नाही, त्यांनी तुमचा कोड करण्याच्या आधी फ्लो चार्ट ड्रॉ करायचा असतो। फ्लो चार्ट ड्रॉ कसा करायचा, त्याचे कोणते सिम्बॉल यूज केले जातात विथ एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्गोरिदम पाहिला, तर अल्गोरिदम हाच आपण फ्लो चार्टमध्ये कसा राईट करू शकतो, ड्रॉ करू शकतो ते पाहायचं। तर फ्लो चार्टची डेफिनेशन पाहूया एक्झॅक्टली। अ फ्लो चार्ट इज अ डायग्रामॅटिक और पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्गोरिदम। ठीक आहे, आपल्याला अल्गोरिदमलाच डायग्रामॅटिक रिप्रेझेंट करायचे फ्लो चार्टने। ठीक आहे, तर त्याच्यासाठी काही सिम्बॉल आहे। फर्स्ट सिम्बॉल आहे टर्मिनल म्हणतात त्याला। ठीक आहे, इट इंडिकेट स्टार्ट अँड स्टॉप। तर आपण अल्गोरिदममध्ये स्टेप 1ला स्टार्ट म्हटलं होतं आणि जी लास्ट स्टेप होती त्याला आपण स्टॉप म्हटलं होतं। ठीक आहे, तर स्टेप स्टार्ट आणि स्टॉपला टर्मिनल यूज करायचा। इनपुट आउटपुट ज्यावेळी आपल्याला घ्यायचे, ज्यावेळेस तुम्हाला एक नंबर घ्यायचा ॲज अ इनपुट आणि तो नंबर त्याच्यावर काही प्रोसेस करून तुम्हाला ते ॲज अ आउटपुट म्हणून डिस्प्ले करायचं, त्यावेळेस तुम्हाला सिम्बॉल यूज करायचा आहे इनपुट आउटपुटचा सिम्बॉल। त्यानंतर प्रोसेस सिम्बॉल आहे, याचा यूज काय, कंटेन्स अरिथमॅटिक अँड असाइनमेंट टास्क। ठीक आहे, याचा यूज आहे अरिथमॅटिक आणि असाइनमेंट टास्क करण्यासाठी प्रोसेस सिम्बॉलचा यूज होतो। डिसिजन घेतो, आपल्याला एक्झाम्पल पाहायचं C1 आणि ऑरचं। आता आपण अल्गोरिदममध्ये ग्रेटर दॅन नंबर, कोणता दोन नंबरमधला कोणता ग्रेटर आहे हे कंडिशन होती तिथे। जर N1 इज ग्रेटर दॅन N2 असेल तर N1 ग्रेटर आहे, N2 इज ग्रेटर दॅन N1 असेल तर N2 ग्रेटर आहे, डिसिजन होता। ठीक आहे, तर तसंच डिसिजन मेकिंगसाठी आपण डिसिजन हा सिम्बॉल यूज करतो। इंडिकेट अ कंडिशन अँड 2 or more अल्टरनेटिव्ज असतात त्याला। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फ्लो लाईन्स। ठीक आहे, या आहेत फ्लो लाईन्स। डायरेक्शन देण्यासाठी आपण यूज करतो यांचा डायरेक्शन्स। ओके, तर हे सिम्बॉल्स आहेत, या सिम्बॉल्सचा यूज करून आपल्याला हा फ्लो चार्ट ड्रॉ करायचा आहे। तर फ्लो चार्ट काय ड्रॉ करायचं, तो चेक इवन ऑन ऑड नंबर्स। ठीक आहे, अल्गोरिदम माहिती आपल्याला कसा राईट करायचा मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं। आता फ्लो चार्ट ड्रॉ करूया। तर फर्स्ट सिम्बॉल आपल्याला टर्मिनल घ्यायचं, कारण की स्टार्ट करायचं आहे आपल्याला। ठीक आहे, इथे हे राऊंडेड असतं। स्टार्ट केलं मी फ्लो चार्ट, फ्लो लाईन्स यूज केली। त्यानंतर मला इनपुट घ्यायचं आहे एक नंबर, तर इनपुटसाठी बघा इनपुट सिम्बॉल यूज करते, रीड नंबर, एक नंबर रीड करायचा, परत फ्लो लाईन द्यायची, खाली जायचं आहे आपल्याला। तर आता त्या नंबरवर आपल्याला काहीतरी लॉजिक अप्लाय करायचं आहे की इवन नंबर कसा फाइंड आउट करायचा। हे मॅथमॅटिक्स आलं की तुमचा जो नंबर आहे त्याला डिवाइड 2 केला आणि त्याचा रिमाइंडर 0 आला तर तुमचा नंबर हा इवन असतो। ठीक आहे, अदरवाईज तो ऑड असतो। इथं लॉजिक राईट करायचं आपल्याला डिसिजनमध्ये, डिसिजन सिम्बॉलमध्ये इज युअर नंबर मॉड 2 इक्वल टू 0 असेल, ही जर कंडिशन तुमची ट्रू होती आहे तर तुम्ही कुठे जाल, खाली इथे काय प्रिंट कराल, नंबर इज इवन। ओके, नंबर इज इवन। दिस कंडिशन विल बी फॉल्स। जर कंडिशन फॉल्स होती आहे तर तुम्ही काय प्रिंट कराल, तुमचा नंबर हा काय आहे, नंबर इज ऑड। ओके, आणि इथे आपण करणार स्टॉप। ठीक आहे, इथे आपण करणार आहोत स्टॉप। ठीक आहे, इथे फ्लो चार्ट स्टॉप होतोय। परत एकदा पहा, स्टार्ट केला, रीड नंबर केला, त्या नंबरचं लॉजिक आपल्याला राईट करायचं की आपल्याला इवन नंबर फाइंड आउट करायचं आहे। नंबर मॉड 2 इक्वल टू 0 आलं तर कंडिशन ट्रू आहे, नंबर हा इवन आहे। फॉल्स झाले तर नंबर इज ऑड अँड देन स्टॉप युअर फ्लो चार्ट। ओके, याच पद्धतीने आता तुम्हाला सिंपल लॉजिक, मला नंबर घ्यायचा आहे, मला हे लॉजिक लावायचं आहे, एल्सची कंडिशन यूज करायची आणि मला तो नंबर डिस्प्ले करायचा की इवन आहे की ऑड आहे। हे तुमचं लॉजिक झालं, हा तुमचा फ्लो झाला। या फ्लोनुसार गेले तर तुम्हाला लॉजिक राईट करता येतं, तुम्हाला तुमचा प्रोग्राम राईट करता येईल। म्हणजेच हा फ्लो चार्ट तुमचा बेस्ट फ्रेंड झाला। ओके, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कंटिन्यू राहा आपल्या 0 to Hero सिरीजमध्ये सी प्रोग्रामिंगच्या। थँक्यू।